जस्टिस गवई, मारुती चितमपल्ली आणि गुकेश डी ह्या तिघांवर, ह्या 3 पर्सन्सवर मागच्या राज्यसभा प्रिलिम्सला 3 प्रश्न आलेत. आणि मी जेव्हा करंट अफेअर्सचे अनालिसिस केलं मागच्या 5 वर्षांचं, 21 पासून 2021, 22, 23, 24 आणि 25, तर तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की मागच्या 5 वर्षात 75 प्रश्न आले आणि ह्या 75 पैकी 27 प्रश्न म्हणजे मोर दॅन 35% प्रश्न हे एखाद्या पर्सन बेस्ड किंवा इंडिव्हिज्युअल बेस्ड आलेत. तर कोणत्या पर्सनवर प्रश्न विचारू शकतात, कोणत्या पर्सनला किती डेप्थ मध्ये करायचं, बाकीचे करंट्स किती आणि कसे करायचे किंवा करायचेच नाही, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी जे सांगतोय त्याचं प्रूफ. म्हणजे मी मागं 6 महिन्यांचे लेक्चर्स घेतले होते, 6 महिन्यांच्या करंट अफेअर्सचे, तर त्यातले किती प्रश्न आले ते पण बघू. हॅलो, या लेक्चरमध्ये आपण 2026 साठीची करंट अफेअर्सची स्ट्रॅटेजी बघणार आहोत. तर मी इथे एक सब्जेक्ट वाईज अनालिसिस केलेलं आहे मागच्या 5 वर्षांचं, की कोणत्या टॉपिकवर किंवा कोणत्या सब्जेक्टवर किती प्रश्न आलेत आणि कोणत्या वर्षी आलेत. तर हे आपण पुढे बघू, पण त्याच्या अगोदर आपण हे बघू की ते विचारत काय आहे नेमकं. व्हॉट आर दे आस्किंग. तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मोस्ट इम्पॅक्टफुल इव्हेंट किंवा एखादी गोष्ट आहे तर ती लोकली राहू द्या की इंटरनॅशनल राहू द्या, त्याचा इम्पॅक्ट किती पडत आहे त्याच्यावर डिपेंड करतं की ते प्रश्न विचारणार की नाही. जसं की आता हा ब्रिक्स समिटवर एक प्रश्न आलेला मागच्या 2025च्या प्रिलिम्सला राज्यसेवेच्या. तर हा 2 गोष्टीमुळे आलेला. पहिली गोष्ट म्हणजे काय, की चालू काय होतं, डिडॉलरायझेशन. डिडॉलरायझेशन म्हणजे काय, की डॉलरचं पूर्ण मोनोपोली आहे पूर्ण वर्ल्डमध्ये, तर त्याला कमी करायची. तर आपण एक ब्रिक्स करन्सी म्हणून एक नवीन आणायची असं काहीतरी ठरत होतं. तर ती एक पहिली गोष्ट होती. आणि दुसरी गोष्ट होती, की इराण किंवा इंडोनेशिया आणि यूएई वगैरे पण अशा काही कंट्रीज होत्या, की ज्या ब्रिक्समध्ये सामील झाल्या होत्या. तर त्याच्यानंतरची ही पहिलीच समिट होती. तर म्हणून आता मागचे 4-5 समिटचे त्यांनी क्रोनॉलॉजी विचारली होती. आणि आणखी एक गोष्ट होती, की ही जी ब्रिक्स समिट होती 16वी, ती झाली होती रशियामध्ये, कझानमध्ये. तर एवढ्या रशियामध्ये कॉन्फ्लिक्ट किंवा वॉर चालू असताना पण ही एक समिट झाली होती आणि याचा इम्पॅक्ट पूर्ण डायरेक्ट वर्ल्ड ऑर्डर चेंज होणार या लेव्हलपर्यंत गेलेला होता. म्हणजे एवढा पण नाही, पण त्या गोष्टी चालू होत्या. म्हणून हा प्रश्न आलेला आणि असे बरेचसे प्रश्न आहेत. फक्त इथे एक्झाम्पल सांगितलंय. त्याच्यानंतर कशात तरी एकदम खूप मोठा चेंज झालेला आहे. एकदम ड्रास्टिक चेंज झालेला आहे. तर त्याच्यावर प्रश्न विचारायचे चान्सेस असतात. फॉर एक्झाम्पल हा कंबाईनचा एक प्रश्न होता ई-वेस्टवरचा, की त्यांनी 2017-18च्या काळात जवळपास 64,000 मेट्रिक टन एवढा आपण रिसायकलिंग केलं होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट वर्षीच 1,64,000च्या जवळपास, म्हणजे डायरेक्ट 1,00,000ची जंप. तुम्हाला हे दाखवतो, क्वेश्चनच दाखवतो. हे बघा, ग्रुप बीचा प्रश्न आहे तो. हा, हे बघा, की केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या याच्यानुसार, की बघा आपण ई कचरा किती रिसायकल आणि डिकम्पोज केलेला. हे बघा, 69,000 मेट्रिक टन 2017-18ला होता आणि 18-19ला झाला होता 1,64,000. तर ह्याच्यावर प्रश्न होता आणि हा त्याचा आन्सर होतं. तर एवढा जर मोठा चेंज आहे तर तो प्रश्न विचारू शकतात. म्हणजे त्याचं डायरेक्ट ते फॅक्ट लक्षात ठेवावं लागतं आपल्याला, की किती चेंज झालेला आहे आणि तो काय चेंज झालेला आहे. ठीक आहे. तर असा ड्रास्टिक चेंजवर प्रश्न असतात. त्याच्यानंतर काहीतरी युनिक आहे, काहीतरी नवीनच घडतंय किंवा वेगळं काहीतरी आहे, तर त्याच्यावर प्रश्न विचारणार. आणि नवीनच घडतं म्हणजे काय, त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा आहे. तर जसं की पार्लमेंट बिल्डिंगवर 1-2 वर्ष आधी प्रश्न विचारला होता राज्यसेवेला, की म्हणजे आपण पार्लमेंट बिल्डिंग बांधली होती तर त्याच्या आर्किटेक्चरवर वगैरे काहीतरी प्रश्न होता. तर असं काहीतरी युनिक आहे किंवा नवीन आहे तर त्याच्यावर प्रश्न विचारतात. त्याच्यानंतर ते बघतात की कोई अपना है क्या. अपना म्हणजे काय, की त्यांचे नातलग नाही, पण कोणी आपला महाराष्ट्रीयन आहे किंवा भारतीय आहे आणि त्यांनी जगात आपलं नाव रोशन केलेलं आहे. तर जसं की आपला हा गुकेश डी किंवा डोमराजू गुकेश, तो आता तो वर्ल्ड चॅम्पियन झाला आणि एक तर यंगेस्ट होता चेसमध्ये यंगेस्ट वर्ल्ड चॅम्पियन झालेला. तर ह्याच्यावर प्रश्न होता ह्याच वर्षी. त्याच्यानंतर प्रभात कोळी हा महाराष्ट्रीयन आहे आणि हा 7 समुद्र पार नाही, पण 6 समुद्र त्यांनी क्रॉस केलेले होते आणि यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नाव रोशन केलं होतं आपलं. ठीक आहे. तर ह्याच्यावर एक प्रश्न होता, हा कंबाईनचा प्रश्न होता आणि हा राज्यसेवेला प्रश्न होता. ठीक आहे. तर असे प्रश्न विचारतात. कंबाईनला पण आणि राज्यसेवेला पण असेच प्रश्न विचारतात, की त्याचा इम्पॅक्ट वगैरे काय आहे, हे सगळे लॉज वापरूनच. त्याच्यानंतर न्यूजपेपर आर्टिकल आणि सोशल मीडियावर खूप जास्त बोलल्या गेलेलं काहीतरी. आता सोशल मीडियावर बोललं गेलेलं म्हणजे काय, ते किरीस का गाना सुनेगा तेव्हा नाही. म्हणजे काय, की आपल्या अकॅडमिक्सशी रिलेटेड काहीतरी आहे. जसं की मालदीवची जी पार्टी होती त्याच्यावर प्रश्न विचारलेला होता किंवा इंडस वॉटर ट्रिटी होती, की त्याच्यावर बरचसं सोशल मीडियावर चालू होतं, की आपण परत ते
ट्रिटी चेंज करायला पाहिजे वगैरे वगैरे नाही का. आणि मालदीवची पार्टी म्हणजे काय की मालदीवची एक पॉलिटिकल पार्टी होती तर ती चेंज झालेली म्हणजे नवीन पार्टी आलेली आणि ती फुल अँटी इंडिया होती आणि इंडियातल्या लोकांना वगैरे बाहेर काढायचं वगैरे वगैरे लई चालू होतं त्यांचं इंडिया आउट वगैरे कॅम्पेन वगैरे त्यांचं चालू होतं म्हणून ह्यांच्यावर प्रश्न आलेले आहे म्हणजे न्यूजपेपर आर्टिकल आणि सोशल मीडियावर खूप गोष्टी चालू होत्या ठीक आहे. तर असे प्रश्न विचारतात त्याच्यानंतर एखाद्या पर्सन विषयी किती डीप मध्ये विचारायचं तर ते त्या पर्सनच्या आपल्या सोसायटीवरील आणि सोशल मीडियावरील इम्पॅक्टवरून ठरत आहे ठीक आहे. की जसं की आता हा एक प्रश्न होता जस्टिस गवईवर की जस्टिस गवई ह्यांचा इम्पॅक्ट काय ज्युडिशियल इम्पॅक्ट होता ठीक आहे. ज्युडिशियल इम्पॅक्ट होता आणि ते एक तर महाराष्ट्रीयन होते आणि एक तर दलित पण होते तर ह्यांच्यावर म्हणजे दुसरे दलित होते की जे सीजीआय झालेले ठीक आहे आणि एक तर वरतून महाराष्ट्रीयन होते तर म्हणून ह्यांच्यावर प्रश्न बनत होता आणि चार चार स्टेटमेंट होते. त्याच्यानंतर मारुती चिदंपल्ली एक होते ह्यांचा इम्पॅक्ट होता साहित्यावर साहित्य आणि एन्व्हायरमेंटवर पण तर ह्यांच्यावर साहित्यावरचे प्रश्न विचारलेले होते ठीक आहे. तर असे प्रश्न विचारतात त्याच्यानंतर इम्पॉर्टंट पिरियड आता कोणत्या किती मागच्या किती वर्षाचे आपल्याला करंट अफेअर्स करायला पाहिजे तर हा इम्पॉर्टंट पिरियड आहे किती मागच्या 18 महिन्याचे इम्पॉर्टंट पिरियड आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट पिरियड बघायला गेलं तर लास्ट 14 मंथ्सचे आता हे बघू आपण दाखवतो तुम्हाला हे बघा हा एक प्रश्न आहे नोव्हेंबर 2024चा एक वर्ष आधीचा त्यानंतर सप्टेंबर 2024चा एक वर्ष आधी मोजून घेऊ ना आपण एक आहे दुसरा हा हा बघा तिसरा चौथा पाचवा सहावा जून नंतरच आहे सहा झाले ना आपले जून 24 सातवा आणि आठवा तर हे असे 8 प्रश्न आहेत म्हणजे 15 पैकी 8 प्रश्न 15 पैकी 8 प्रश्न हे एक वर्ष आधीचे होते म्हणजे 12 ते 14 महिने आता काही सप्टेंबरचे 2-3 होते ऑक्टोबरचे 2-3 होते म्हणजे 12 ते 14 महिन्यावरचे बरेचसे प्रश्न आहेत उरलेले म्हणजे एक वर्षातले असणार ना म्हणजे 15 आणि 7 हा तर 7 प्रश्न फक्त एका वर्षातले आहेत आणि उरलेले जे आपण आणखी 2-3 3-4 पकडले म्हणजे 10 ते 11 प्रश्न हे 14 महिन्यातले आहेत आणि 3-4 प्रश्न हे एक वर्षाआधी पूर्ण 14 महिने आधीचे पण आहेत. तर विचार करा की आपल्याला 14 महिन्याचे कमीत कमी करणं गरजेचं आहे खूप इम्पॉर्टंट आहे ठीक आहे. तर आपण 14 महिन्याचे करायलाच पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण 18 महिन्याचे जमलं तर ते पण करायला पाहिजे. तर त्याच्यानंतर हां, तर आपलं आता एम काय असायला पाहिजे? एम म्हणजे काय, की आपलं एम असायला पाहिजे 15 पैकी 15 बरोबर आले पाहिजे. नाही. आता 15 पैकी 15 बरोबर हे जो करंट अफेअर्सचे लेक्चर्स घेतो त्याचे पण येत नाही. हां, असं होऊ शकतं, की पेपर बाहेर पडला आणि पेपर बाहेर पडल्यावर त्यांनी अर्धा 1 घंटा घातला आणि 15 प्रश्न सोडवले, तर बरोबर येऊ शकते. पण त्या एक्झाम प्रेशरमध्ये काही आपल्या सिली मिस्टेक्स होतात, तर ते बरोबर येणारच नाही त्याचे पण. खूप झाले तर 12-13 प्रश्न जो करंट अफेअर्सचे लेक्चर्स घेतो, जो करंट अफेअर्स शिकवतो, तर त्याचे बरोबर येऊ शकतात. तर आपले किती बरोबर यायला पाहिजे? आपले 8 ते 11-12 बरोबर आले तरीही सफिशियंट आहे. जर खूप कठीण पेपर आहे, तर कमीत कमी 8 बरोबर यायला पाहिजे. जर खूप सोपा पेपर आहे, तर 15 बरोबर आले तरी चालेल. ठीक आहे. कारण की हे का सांगतोय? कारण की आपल्याला येतात 100 पैकी 15 प्रश्न आणि उरलेले असतात 85 प्रश्न. तर 85 प्रश्न हे स्टॅटिकवर असतात आणि हे जर तुम्ही चांगलं केलं त्याच्याशिवाय तुमचं काय म्हणतात एक्झाम निघणारच नाही. 15 प्रश्न हे असतात की फक्त आपल्या सिक्युरिटीसाठी. 85 प्रश्नावरूनच तुम्हाला कट ऑफ क्लिअर करायचा असतो आणि ह्या 15 प्रश्नावरून तुम्हाला सिक्युअर करायचं असतं की हां, आपलं होणारच आहे. ठीक आहे. समजा 120 चा काही कट ऑफ आहे. तर 120 हे आपल्याला ह्या 85 क्वेशनवरून भेटायला पाहिजे आणि 15 क्वेशनवरून आपल्याला पुढचे 10-20 मार्क्स भेटायला पाहिजे. ठीक आहे. जे काही असतील 20-25 मार्क्स. तर ते आपल्याला असे भेटायला पाहिजे. ठीक आहे, की आपलं जेणेकरून आपलं सिक्युअर होईल. तर असं आपलं एम असायला पाहिजे, की आपले 8 ते 10-12 प्रश्न बरोबर यायला पाहिजे. तर हे जर आपण एवढं केलं, तर आपले आरामात 8 ते 10-12 प्रश्न बरोबर येतील. तर हे पण मी तुम्हाला सांगतो, की कसं येणार. कारण की त्याचं प्रूफ पण आहे. मी 6 महिन्याचे लेक्चर्स घेतले होते, तर ते पण तुम्हाला दाखवतो. पण त्याच्या अगोदर आपण हे बघून घेऊ, की सब्जेक्ट वाईज प्रश्न कसे आले. पॉलिटीवरचे म्हणजे हे सगळं मी क्लासिफाय केलेलं आहे. पॉलिटीवरचे एक तर सेंट्रल सेट आहे, कमिटी आयोजन आहे किंवा ज्युडिशरी. तर हे टोटल आहेत 1, 2, 3, 4, 5, 6 6 प्रश्न आलेत मागच्या 5 वर्षात. तर म्हणजे हे आपण थोडंफार इकडे-तिकडे पण करू शकतो. आता लास्ट टाईम मी जेव्हा क्लासिफाय केलं होतं, तेव्हा काही स्कीम्स होत्या. त्या स्कीम्स मी पॉलिटीमध्ये टाकल्या होत्या. आता स्कीम्स टाकल्या मी इकॉनॉमिक्समध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आयआरमध्ये बघायला गेलं तर कॉन्फ्लिक्ट आणि वॉर वर 2 प्रश्न 2022 ला आले आणि 1 प्रश्न 2025 आता
25ला कोणता प्रश्न आला होता की इंडस वॉटर ट्रिटी हा प्रश्न कॉन्फ्लिक्ट किंवा वॉरवरूनच आलेला. इंडिया पाकिस्तानचं युद्ध चालू होतं आणि इंडस वॉटर ट्रिटीवरचं पण आपलं बरेचसं बोलणं चालू होतं म्हणून हा प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतर युएन युनायटेड नेशनवर हमखास प्रश्न असतात. ह्या वर्षी आलेला नाहीये. एक तर एन्व्हायरमेंटशी रिलेटेड किंवा कोणती बॉडी असली किंवा कोणती इंडायसिस हे बघा. इंडायसिस मध्ये पण UN वर प्रश्न आहेत. त्याच्यानंतर समिट ऑर्गनायझेशन आहे. त्याच्यावर पण प्रश्न मागच्या 3 वर्षात लगातार एक एक प्रश्न येतच आहे. ठीक आहे. एक 5 आयज वर आला होता आणि आता ब्रिक्सवर वगैरे आलेला आहे. सॉरी. त्याच्यानंतर मिशन ऑपरेशन किंवा डायस्पोरा. तर त्याच्यावर पण एक एक प्रश्न येतच आहे. आता ह्या वर्षी कोणता प्रश्न आला होता 2025ला की तो मालदीवजवाला की इंडियन डायस्पोरा तिथं होता आणि इंडिया आउट वगैरे कॅम्पेन बरंच चालू होतं त्यांचं. तर म्हणून हा प्रश्न ह्याचं क्लासिफिकेशन मी इथे केलेलं आहे. त्याच्यानंतर अदर वर पण एक प्रश्न होताच. म्हणजे बाकी जे काही मिसलेनियस उरतच. तर त्याच्यावर पण एक प्रश्न असाच आलेला. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स बघायला गेलं तर बजेट आणि बाकीच्या गोष्टी आणि स्कीम्स. तर बजेटवर पण 1-2 प्रश्न येतात. आता हे बजेट कोणते? एक सेंटरचं आणि स्टेट कुठे पण येत आहेत. ठीक आहे. आणि एक गोष्ट इथे इम्पॉर्टंट आहे की स्कीम्सवर आता हे जे डायरेक्ट 15 जे प्रश्न असतात तर त्याच्यावर हे डायरेक्ट इथे 15 प्रश्नात विचारत आहेत. आधी कसं करायचे जे 85 प्रश्न होतात तर त्याच्यात इकॉनॉमीच्या सेक्शनमध्ये ते टाकत होते स्कीम्स. तर आता ते डायरेक्ट 15 याच्यात पण टाकत आहेत. तर ह्या वर्षी डायरेक्ट 3 प्रश्न होते. सेंटरवरचा 1 आणि स्टेटचे 2 प्रश्न सॉरी हां 2 प्रश्न होते आणि मागच्या वर्षी पण 2 प्रश्न आलेले. त्यानंतर पर्सन इन न्यूज हे खूप इम्पॉर्टंट आहे. पर्सन इन न्यूज ह्याच्यावर आतापर्यंत 27 प्रश्न आलेले आहेत मागच्या 5 वर्षात. आणि ह्या वर्षी थोडेसे कमी आहेत म्हणजे ॲव्हरेज पेक्षा कमी आहेत. तर पुढच्या वर्षी आणखी वाढू शकतात. तर एखादी पर्सन आहे तर त्या पर्सन विषयी एकदम चांगलं करायचं आहे. ठीक आहे. तर इथे तुम्हाला 22-23 प्रश्न दिसतील कारण की बाकीचे जे पर्सन आहेत ते इकडे कुठेतरी आपण कंपेन्सेट केलं काय जसं की स्पोर्ट्समध्ये वगैरे जसं इथे गुकेश डी आहे तर आपण स्पोर्ट्समध्ये टाकलाय त्याला. तर अवॉर्ड्सवर प्रश्न विचारतात, बरेचसे प्रश्न विचारतात. हां आणि ह्या वर्षी अवॉर्डवर पर्सनवर नव्हता तर काय म्हणतात त्या स्टेट्सवर वगैरे तो वॉटरच्या रिलेटेड एक प्रश्न होता. त्याच्यानंतर ऑबिच्युरी हे खूप इम्पॉर्टंट आहे. 2-3 प्रश्न विचारतच असतात. ह्या वर्षी पण एक प्रश्न विचारला होता जसे की ते मारुती चितमपल्ली. ठीक आहे. त्याच्यानंतर अपॉइंटमेंटवर पण 1-2 प्रश्न असतातच. त्याच्यानंतर स्पोर्ट्स पण इम्पॉर्टंट आहे. पण कोणते इम्पॉर्टंट आहे, की ज्याचा खूप जास्त मोठा इम्पॅक्ट आहे. तसे स्पोर्ट्सवरचे प्रश्न येतात. असं रँडम कोणतंही नाही येत, की रणजीमध्ये एवढे रन काढले आणि तेवढे रन काढले असलं काही येत नाहीये. ठीक आहे. तर स्पोर्ट्स पण आपण मोजून मापून करायचं आहे. त्याच्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी त्याच्यावर पण एक प्रश्न येतच आहे. त्याच्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी पण एक तर डिफेन्सवर नाहीतर मोस्टली काय म्हणतात स्पेसच्या टेक्नॉलॉजीवर वगैरे प्रश्न येतात. त्याच्यानंतर इंडायसिस आणि रिपोर्ट्स बघायला गेलं तर युएनचे रिपोर्ट्स खूप जास्त इम्पॉर्टंट असतात आणि बाकीच्या पण रिपोर्ट्स आणि इंडायसिसवर प्रश्न आहेत. त्यानंतर पहिलं उद्घाटन आणि न्यू हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावर पण प्रश्न येतात. 1-2 प्रत्येक वर्षी प्रश्न आलेला आहे. काहीतरी नवीन आहे. आता ह्या वर्षी पण एक प्रश्न आला पण ते 1.5 वर्ष आधीचा प्रश्न विचारलेला की इनॉग्रेशन विषयीचा. तर ते पण आपण पुढे बघू. त्यानंतर कोणत्या गोष्टीला 25 वर्ष झाले, 50 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, 100 वर्ष झाले. 10 वर्षाची स्कीम होती ह्या वर्षी. कोणती ती बेटी बचाओ बेटी पढाओ. त्याच्यावर पण प्रश्न आलेला. ठीक आहे. तर असे प्रश्न विचारतात. प्लेसेस इन न्यूज तर त्याच्यावर पण प्रश्न असतात. 1-2 प्रश्न असतातच. जसं की ते संमेतजीवर एक प्रश्न होता एका वर्षी. तर असे प्रश्न असतात. ठीक आहे. हे टॉपिक वाईज झाले. तर आता आपण बघू की हं. आणि आणखी एक गोष्ट सांगतो, की हे फक्त राज्यसेवेचे एनालिसिस आहे. काय म्हणतात कंबाईनचं मी असं टॉपिक वाईज एनालिसिस केलेलं नाही. पण त्याचे प्रश्न बघितलेले आहे आणि त्याचे प्रश्न पण हे जे लॉज सांगितलेत, हेच लॉज ते फॉलो करत आहेत. ठीक आहे. तर मी तुम्हाला सांगेल, की तुम्ही मी जे लेक्चर घेणार आहे ते करा किंवा कुठून कशीही लेक्चर करा किंवा स्वतः वाचा, न्यूजपेपर वाचा, काही करा. पण जोपर्यंत तुम्ही हे लॉज वाचून करत नाही, तोपर्यंत तुमचं भरमसाठ होईल ते. खूप जास्त होईल. तेवढं वाचणं शक्यच नाही. कारण की विचार करा ना, की समजा 200-300 म्हणजे समजा 100-100 पेजेसची जरी एखादी मॅगझीन आहे आणि 100 पेजेसची मॅगझीन आपण 14 महिन्यासाठी वापरतो. मोस्ट इम्पोर्टंट वाली सांगतोय. 18 महिने सोडून द्या. म्हणजे किती 1400 पेजेस झाले. ठीक आहे. आणि मी जे 6 महिन्याचं केलं होतं, तर 3-3 महिन्याचं केलं होतं. तर पहिले 3 महिन्याचं होतं ते 32 पेजेसचं होतं. दुसरं वालं 3 महिन्याचं होतं ते 34 पेजेसचं होतं. तर एवढ्या पेजेसमध्ये 6 महिन्याच्या जेवढे प्रश्न आलेले आहेत त्या पिरियडमधले, ते सगळे ह्या एवढ्या पेजेसमधूनच आलेले. कारण की मी हे एनालिसिस करून काढलेल्या होत्या त्या नोट्स. ठीक आहे. तर ते आपण पुढे बघू कसं काय आलेलं. हे बघा. अ, हा बघा. गुकेश डीचा प्रश्न आहे. गुकेश्वर. तर हा म्हणजे 2 पिरियडवरचा हा प्रश्न आहे. एक सप्टेंबरला एक
हे झाली होती, इव्हेंट झाली होती आणि डिसेंबरला इव्हेंट झाली होती. तर डिसेंबरला जो चॅम्पियनशिप त्याला भेटलं होतं आणि त्याच्या अगोदर तो ऑलिम्पियाडमध्ये जिंकला होता. तर ह्या प्रश्नामध्ये मी हे बघा, मी व्हिडिओ लेक्चर घेतले होते पण ते काही कारणामुळे डिलीट करावे लागले, पण त्याच्या नोट्स आहेत तर त्या तुम्हाला दाखवते. हे बघा, गुकेश डी आहे की 18वा वर्ल्ड चॅम्पियन झालाय, म्हणजे वर्ल्ड चॅम्पियन आहे, म्हणजे त्याला गोल्ड मेडल भेटलेलं आहे, बरोबर. आणि सिंगापूर 2024 हे पण दिलेलं आहे. हे बघा, पहिलं स्टेटमेंट आहे, गोल्ड मेडल फिडे वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप सिंगापूरमध्ये आहे, बरोबर. पण आता हे आपण सप्टेंबरचं तेव्हा केलेलं नव्हतं, आपण डिसेंबरचं करत होतो, म्हणजे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीचं. आता सप्टेंबरमध्ये त्याच्याविषयी म्हणजे हे होतं, ऑलिम्पियाड त्यांनी खेळलेला होता, तर त्याच्यावरचे प्रश्न होता. आता हे पण तुम्ही असं सोडू शकले असते थोडं डोकं लावून. इथं काय म्हणताय की सिंगापूर दिलाय आणि बुडापेस्ट दिलाय आणि ही इव्हेंट सेम दिलेली आहे. आता इव्हेंट जर सेम आहे आणि ती वेगवेगळ्या ठिकाणी कशी काय होणार, बरोबर ना. तर ह्या दोनपैकी एक तर चुकणारच आहे, बरोबर. जर एक पैकी दोनपैकी एक चुकणार आहे म्हणजे वरीलपैकी सर्व राहणं शक्यच नाही. आणि हे तर बरोबरच आहे, आपण इथून करंट म्हणून केलेलं होतं. ह्याचा अर्थ काय की हे पण बरोबर, म्हणजे हे तर नसणारच आहे, म्हणजे ह्या दोनपैकी एक असणारच आहे. आता इथपर्यंत तरी आपण जाऊ शकतो. आणखी एक स्टेप पुढे जायची म्हटलं तर काय बघायचं आपण, की इथे जर सिंगापूरला झाली आहे ही इव्हेंट डिसेंबरची, तर डबल डबल फिडेचीच डबल डबल त्याच ठिकाणी नाही होणार ना, तर ती दुसऱ्या ठिकाणी होईल, तर ही बुडापेस्टची असणार आहे. किंवा दुसरं लॉजिक जरी लावायला गेलं तर हे बघा, हा एक गुकेश डी आहे, तर ह्याच्यावर प्रश्न विचारलाय, तर इंडिव्हिज्युअलचं असणार आहे ना, ओपन टीमचं का बरं विचारतील ते, बरोबर. तर असं आपण काहीतरी लॉजिक लावून हे सोडू शकलो असतो. पण आता हे डिसेंबरचं जे मी घेतलं होतं त्याच्यावरचा तो स्टेटमेंट होता, ठीक आहे. त्याच्यानंतर बघायला गेलं, अ, कुठे आहे, एक प्रश्न होता ना. बेटी बचाओ बेटी पढाओ. आता बेटी बचाओ बेटी पढाओ हे याला झाले होते 10 वर्ष. तर ह्याच्यासाठी 22 जानेवारी 2025 ही डेट लिहून दिलेली. तर ह्याच्यावर प्रश्न आलेला, बेटी बचाओ बेटी पढाओ स्कीम हे 2025 ला लॉन्च झाली होती, हे बघा, सुरू करण्यात आली होती. तर हे तर आपलं बरोबरच होतं. ह्याचा अर्थ काय की हे जे ऑप्शन होता तो आपण डायरेक्ट कट करू शकत होतो. बाकीच्या 3 ऑप्शन मधून आपल्याला बघायचं होतं. आता मी हे मान्य करतो की मी हे तर घेतलं नव्हतं, की जानेवारी 22 होती, तर ते गर्ल चाइल्ड डे होता, तर ते मी घेतलं नव्हतं. पण एक तर आपण एलिमिनेट करू शकलो असतो. आता दुसरी गोष्ट काय, की हे आपण थोडंसं लॉजिकली जरी विचार करायचा गेला, की इथं डेट दिली 22 जानेवारी 2025, तर ही स्कीम लॉन्च झाली होती 22 जानेवारीला. ठीक आहे. आणि ज्यांना कोणाला नॅशनल गर्ल चाइल्ड डे माहीत असेल, तर त्यांना हे माहीतच असणार आहे, की ते 24 जानेवारीला आहे. कारण की अशा गोष्टी आपल्या लक्षात राहतात, की हे म्हणजे ह्यांच्यात डिफरन्स आहे ह्या डेट्समध्ये. तर त्यांना हे सुटलंच असतं. पण ज्यांना हे माहीत नाहीये, त्यांच्यासाठी सांगतो, की त्यांनी असं सोडवलं असतं, की हे जर 22 जानेवारीला ही डेट आहे आणि हे आपल्याला माहीतच नाहीये आणि 22 जानेवारी इथं दिलेलं आहे, तर हे ऑब्व्हियसली म्हणजे चुकलेलं असेलच. आता मी हे कसं आहे, की आता हे बाहेर आल्यावर मी एनालिसिस केल्यावर मी सांगतोय ते. तर एक्झाम परीक्षेमध्ये ते चुकू पण शकतं. ठीक आहे. एवढं तर मी मान्य करतो. पण हे मान्य करतो, की मी हे घेतलेलं नव्हतं. फक्त एवढं घेतलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर हां, सिंधू नदी करार, इंडस वॉटर ट्रीटी. हा बघा, हा प्रश्न होता. त्यांनी फक्त काय विचारलेलं, की कोणत्या नद्या इंडियाकडे आहे आणि कोणत्या नद्या पाकिस्तानकडे आहे. त्यांनी विचारलेलं, की इंडिया कोणत्या नदीचं पाणी वापरतं ह्या ट्रीटीनुसार. इथं डायरेक्ट दिलेलं. हे बघा, एवढीशीच नोट आहे, एवढीशीच. ह्याच्यात सांगितलं, की 1960 ला आपली ट्रीटी झाली होती आणि मध्यस्थी वर्ल्ड बँक होता आणि हे धरणं खूप जास्त न्यूजमध्ये होते, तर हे पण करायला सांगितले होते. आता नेक्स्ट कोणती एक्झाम येईल त्याच्यात विचारू शकतात. हे इथं डायरेक्ट दिलेलं आहे. झेलम, चिनाब आणि इंडस हे पाकिस्तानला दिले आहेत आणि सतलज, बियास आणि रावी हे इंडियाला दिले आहेत. तर ज्यांनी कोणी सबेरा किंवा सीजेआय ह्या ज्या ट्रिक सांगितल्या होत्या ह्या जरी केल्या असत्या तरी म्हणजे तो आन्सर डायरेक्ट आला असतं. हे बघा, सबेरा, सतलज, बिस आणि रावी, सबेरा. आलं लक्षात? तर असं आपण हे सोडवू शकलो असतो. त्याच्यानंतर बघायला गेलं, की मारुती चितमपल्ली. आता मारुती चितमपल्ली ही घेत होतो मी, कोणती आय थिंक फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. तर ती मार्च, एप्रिल, मे ह्या 3 महिन्याचं घेत होतो. तर त्याच्यामध्ये मारुती चितमपल्ली ह्यांना काय भेटलं होतं? एक पुरस्कार भेटला होता, पद्मश्री. तर पद्मश्री पुरस्कार भेटला होता आणि त्यांच्याविषयी मी सर्च केलं, तर तेव्हा मला लक्षात आलं, की त्यांची डेथ पण झाली आहे. तर ते मी पुढचं जे लेक्चर कव्हर करणार होतो, तर त्याच्यामध्ये ह्यांना कव्हर करणार होतो. पण कव्हर करायची मला संधीच भेटली नाही आणि माझे पूर्ण लेक्चर डिलीट करावे लागले होते. तरी मी हे तिथल्या तिथे सांगितलं होतं. म्हणजे थोडंफार लिहून दिलं होतं त्यांच्याविषयी, की त्यांचं एक बुक्स होते, पक्षी जाय दिगंतरा आणि चकवा चंदन. हे मी लिहून दिलेले तिथल्या तिथे. हे आपण पुढं यांचे बुक्स आणखी कव्हर करणार होतो. ठीक आहे. कारण की हे आपल्या त्या पिरियड मधलं नव्हतंच हे. त्यांची डेथ. ठीक आहे.
तर मारुती चितमपल्ली यांनी कोणते ग्रंथ लिहिले ह्याच्यावर प्रश्न होता आणि इथे लिहिले चकवा चांदण. चकवा चांदण आहे इथे. तर आपल्याला माहित असतं की चकवा चांदण तर आहेच, तर आपण हे दोन ऑप्शन तर एलिमिनेट करू शकलो असतो आणि वरीलपैकी सर्व आणि फक्त अ ब क ह्या दोनपैकी आपण एका ठिकाणी जाऊ शकलो असतो. आता इथे इश्यू हा आहे की अ ब क ड ई ह्याच्यापैकी आपल्याला सगळेचे सगळेच माहित पाहिजे होते की फुलवंती आणि जंगलाचा पाऊस हे दुसऱ्या कोणीतरी लिहिलेले आहेत. तोपर्यंत आपण इथं वरीलपैकी सर्व नाहीच आहे असं आपण फिक्स मारू शकलो असतो. ज्यांना माहिती आहे त्यांचे बुक्स त्यांनी सगळे सगळे पाठ केले आहेत. पण शेवटी तिथं इत्यादी लिहिलेलं राहतं ना. Wikipedia वाचा किंवा कोणतेही मॅगझीन वाचा. सगळीकडे तिथे इत्यादी लिहिलेलंच आहे. ठीक आहे. इत्यादी लिहिलेलं आहे म्हणजे काय, की तिथं फुलवंती पण राहू शकतो, जंगलाचा पाऊस पण राहू शकतो. कोणाला माहित आहे की नाही? बरोबर. जोपर्यंत आपल्याला माहित नाही, की हे 2 आहेत, हे दुसऱ्या कोणतरी लिहिलेले आहेत, तोपर्यंत आपल्याला ते कळू शकत नाही. आता फुलवंती आहे ह्याच्यावर एक मूव्ही निघालेला होता. आता कोणी बघितला असेल तर तो सोडवू शकतोय. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हा सोडवू शकतो. पण मी जेव्हा हा प्रश्न बघितला नंतर, तर तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, की मी जेव्हा एक्झाममध्ये सोडवला असता, तेव्हा मी पण वरीलपैकी सर्वच केलेलं असतं. ठीक आहे. तर हे मी मानतो, की हे माझं पण चुकलेलं असतं. त्याच्यानंतर अं, जस्टिस गवई. आता जस्टिस गवई आहे, तर ह्यांच्यावर प्रश्न आला होता, की त्यांचा जन्म कधी झाला होता? त्यांनी कुठं म्हणजे कशाविषयी प्रॅक्टिस केली होती? त्यांची नियुक्ती कशी झाली होती? कोणत्या वर्षी नियुक्ती वगैरे झाली होती? आणि न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली तर कोणत्या वर्षी झाली होती? ते वर्ष वगैरे विचारले त्याच्यात. तर ही नोट बघा. ह्याच्यात मी तुम्हाला सांगितलंय, की 2003 ला मुंबई हायकोर्टाचे अतिरिक्त न्यायाधीश झालेले आहेत आणि 2005 ला सॉरी 2005 ला कायमस्वरूपी न्यायाधीश झालेले आहेत. जर 2005 ला कायमस्वरूपी न्यायाधीश झाले आहेत, तर त्यांनी काय खरे नाही हे विचारलं. ठीक आहे. तर जानेवारी 2005 रोजी नागपूर खंडपीठात सरकारी अधिवक्ता आणि वकील म्हणून त्यांची नेमणूक कशी काय होऊ शकते? म्हणून हे तर चुकीच असणार आहे. याचं डायरेक्ट हे आन्सर येते. त्याच्यानंतर हे एक स्टेटमेंट आहे, की त्यांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली. तर हे बघा, हे दिलंय 2019 ला सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणून आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला थोडंसंच करायचं असतं, खूप जास्त करायचं नसतं. आपल्याला फक्त हे जे लॉज आहेत, हे लॉज बघूनच करायचे असतात आणि ह्याच्यातून आपले आरामात 8 ते 10 प्रश्न बरोबर येतात. ठीक आहे. आता तुम्हाला इथं आणखी दाखवतो. हे बघा. काही आपण लॉजिकली सोडवू शकतो आणि काही एकदम स्टॅटिकवर येतात. हे बघा, हा स्टॅटिकचा प्रश्न आहे. गिलोटिन हा एकदम स्टॅटिकचा प्रश्न आहे. तुम्हाला करंटची काही नॉलेजची गरजच नाही याला. तर हा एक आपला असंच बरोबर आहे असं 15 पैकी. आणखी एक त्याची वाढली असती. त्यानंतर आणखी एक लॉजिकचा प्रश्न होता. अ, कुठे गेला? जाऊ दे, सापडत नाहीये. लिहून ठेवलं होतं यार. कॉमन सेन्स. हां, हे बघा, प्रेझेन्स ऑफ माइंड लिहून ठेवलं तिथे. की द्रौपदी मुर्मू यांनी इनॉग्रेट केलंय, की काय केलंय? इनॉग्रेटेड कौशल भवन, द न्यू बिल्डिंग ॲट मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप ऑन हे जे काही डेट आहे. ठीक आहे. तर ह्यांनी काय म्हटलंय, की ॲट मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट. मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट हे आहे कुठं? आणि ॲट म्हटलंय. तर आहे कुठं हे? हे आहे दिल्लीत. ऑब्व्हियसली सगळ्या मिनिस्ट्री दिल्लीमध्येच आहेत. सगळे जे ऑफिस आहेत दिल्लीमध्येच आहेत. दिल्लीमधून आपला सगळा कारभार चालतोय. तर हे मिनिस्ट्री दिल्लीमध्ये आहे. त्या ॲट म्हटलंय, की तिथे तिथे नवीन बिल्डिंग बांधली आहे. नवीन बिल्डिंग जर तिथे बांधली आहे, तर हे आहे कुठं? नवी दिल्लीत. त्याचा आन्सर डायरेक्ट नवी दिल्ली येत होतं. बरोबर? तर असं आपण काहीतरी असे लॉजिक वगैरे तुक्के-ताक्के लावून आपण सोडवू शकतो. ठीक आहे. आणि असेच आपण बाकीचे पण असे काही थोडेफार इकडचे-तिकडे ट्रिक्स-ट्रुक्स लावून आपण आणखी काहीतरी सोडवू शकतो. म्हणजे बघा, हे 6 महिन्याचे आहे. हे 6 महिन्यामधून आपण कमीत कमी नाही म्हटलं तरी 8 ते 10 प्रश्न सोडवू शकलो असतो. 10 नाही, पण चला 6-7 तर प्रश्न आरामात सोडवू शकलो असतोच. ठीक आहे. कारण की आपण फक्त 6 महिन्याचं केलंय. आपल्याला करायचं 18 महिन्याचं. तर आपण अशा प्रकारे हां, आणि हे जे आहेत, हे बाकीच्या महिन्याचे जे एनालिसिस आहे, तर हे मी एका वेगळ्या लेक्चरमध्ये केलेलं होतं. बाकीच्या वर्षांचे जे 21, 22, 23, 24चं. तर ते पण तुम्ही बघू शकता आणि त्याच्यावरून तुम्हाला कळेल, की आपल्याला नेमकं करायचं काय आहे, म्हणजे आणि काय नाही. जर तुम्हाला माझे लेक्चर बघायचे नसतील, तर हे तरी बघून घ्या, की तुम्हाला कळेल, की किती करायचं आहे, कुठून करायचं आहे आणि कसं करायचं आहे. ठीक आहे. कोणतेही कोणाची लेक्चर करा तुम्ही. फक्त एवढं लक्षात घेऊन करा, की ते जे लॉज आहेत ते तुम्ही फॉलो कराल. ठीक आहे. आणि त्यासाठी तुम्हाला लागेल रिसर्च, की Google सर्च करावं लागेल, की खरंच सोशल मीडियावर होतं की नाही, किती न्यूज म्हणजे द हिंदूचे पेजेस वाचावे लागतील, इंडियन एक्सप्रेस वाचावं लागेल, लोकसत्ता वाचावं लागेल. म्हणजे ते डेट सर्च करू. ठीक आहे. तर तसं करूनच तुम्ही ते करू शकता. आणि त्याची ते घोडकाम मी करणार आहे. ते गाढव काम मी करणार आहे. तर तेच लेक्चरमध्ये सांगेल तुम्हाला. ठीक आहे.
आणि हे ग्रुप बीचं पण मी एक ॲनालिसिस केलं होतं आणि ह्याचं तुमच्यासाठी जर तुम्हाला स्वतःला काही ॲनालिसिस करायचं असेल, तर त्यासाठी पण हे पी-डी-एफमध्ये टाकलेलं आहे. आणि ही पी-डी-एफ तुम्हाला आता मी चॅनलवर टाकून देईल @MPSC_PLUS_UPSC नावाचे एक टेलिग्रामला चॅनल आहे. तिथे ही पी-डी-एफ टाकून देईल तुम्हाला. आणि याची नाहीतर कमेंट सेक्शनमध्ये पण टाकून देईल. त्याची लिंक देऊन देईल टेलिग्रामची. तर असं आपलं हे स्ट्रॅटेजी असायला पाहिजे, असं मला वाटते. तुमची वेगळी काय स्ट्रॅटेजी असेल आणि तुम्हाला 15 पैकी 15 येत असतील, तर तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी वापरा. माझं काही इश्यू नाही. चलो फिर मिलते हैं अपने पहले लेक्चर में बाद में. बाय बाय.